तर नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे. आणि आपण परत एक नवीन एपिसोड घेऊन आलो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या 15 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे आपण आज ह्या एपिसोडमध्ये म्हणजेच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर मंडळी, एपिसोडच्या सुरुवातीला परत तेच दाखवलं आहे की जीवा काव्याला समजवत असतो की फोनवर, आणि हे सगळं पार्थ ऐकत असतो की हे सगळं होत राहतं आणि गुरुजी हे नसतात सांगत की नेमकं घडणार आहे काय. ते सांगतात एक, आपण धरतो वेगळंच, म्हणजे गृहीत धरतो वेगळंच आणि होतं तिसरंच, असं सगळं सांगत असतो. तर तेवढ्यात मग ते सगळं खालच्या एपिसोडमध्ये जसं समजवत असतो तसंच ते आत्ताही थोडं समजवतो आणि म्हणतो तसं काही होणार नाही, नको टेन्शन घेऊ, तू तुझे प्रयत्न नको सोडू फक्त. तर मग हे सगळं ऐकून काव्य जरा हसते. तर मग जेव्हा म्हणतो, एकदाची हसली बाई बरं झालं, आणि ऐक, मी ह्याचे वेगळे पैसे घेणार आहे बरं का दादाकडून. तर मग काव्य हसते आणि म्हणते, काय रे ग बस. आणि हे सगळं पार्थ ऐकून थोडंसं स्माईल करतो. त्यानंतर मग जीवा म्हणतो की हे माझ्या एका ऑफिसमधल्या मित्राने सांगितले की हे असं असतं म्हणून. युयुत्सू युयुत्सू म्हणजे मंडळी हे की जे आपण निश्चय केलेला असतो, नंतर काही होऊ दे, ते होणार म्हणजे होणारच. फक्त आपल्या मनाशी निश्चय करायचा असतो की आपल्यासोबत हेच होणार आहे, आपल्यासोबत हेच होणार आहे म्हणून. आणि थोडक्यात असं की अगर तुम किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात तुम्ही उसे मिलाने में जुट जाते, असा विषय झाला तो मंडळी. त्यानंतर मग आपल्याला दुसरा सीन दाखवला आहे की गुड्डू आणि जीवा बसलेला असतो तिथं आईस्क्रीम खात शेकोटीजवळ. आणि ते बोलत असतात की गुड्डू म्हणतो, तुमच्या एवढं जर गोड बोलणं मला आलं असतं ना, तर मी माझ्या पिंकीला कधीच मनवलं असतं पटापट पटापट. तर मग जीवा म्हणतो की अरे, तुझी पिंकी थोडं गोड बोलण्याने पटून जाते रे, पण आमचं काय, माझी चकाचक बाई किती जरी गोड बोललं तरी नाही पटत आहे. आता त्याचं काय करू मी, मला हे कळत नाही आहे. त्यानंतर मग असंच थोडं विषय त्यांचं बोलणं वगैरे होतं. आणि तो म्हणतो, तुमचं अंग काय स्टीलनी बनलेलं आहे का जीवा दादा? तर तो विचारतो, का नाही, मला एवढी थंडी वाजते, तुम्हाला थंडी वाजत नाही आहे. तर जीवा बघा काय उत्तर देतो ह्यावर. जीवा म्हणतो की कोल्हापूरचं मूळ आणि देशमुखांचं कूळ, ह्यांना हे असे दोन गोष्टी आहेत की त्यांना काहीच होऊ शकत नाही. म्हणून मग तो म्हणतो की सगळ्यांना थंडी वाजू शकते, पण मला थंडी वाजू शकत नाही. आमच्या अख्ख्या घरात सगळ्यांनी आता पांघरून घेऊन बसलेले असतात, पण मी इथं आईस्क्रीमचा डब्बा संपवतो आहे, ही आहे आमची स्पेशालिटी. तर मग गुड्डू म्हणतो की मग तुम्ही ते तसा व्लॉग का बनवला की तुम्हाला थंडी वाजते म्हणून. तर मग जीवा उत्तर देतो त्यावर की अरे, तसं जर केलं नसतं मी, ती जर सगळी ॲक्टिंग केली नसती, तर मला हे गोदडी भेटली असती का, कंबल भेटलं असतं का, मला ब्लँकेट कसं दिलं असतं तिने मला हे, म्हणून हे सगळं केलं. आणि हे सगळं चालतं रे. तर मग गुड्डू म्हणतो की पण हे तर गलत बात है, हे तुम्ही बरोबर नाही केलं. तर मग जीवा म्हणतो, अरे सब जायज आहे, सब जायज आहे, प्यार युद्ध में और जंग में, असं म्हणतो. तर मग तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते की दुसरं कोणी माफ करेल ना करेल, मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. एवढंच म्हणून हा सीन इथेच संपला आहे. त्यानंतर काव्या रूममध्ये जाते. कोणाच्या मंडळी? वसुहत्याच्या आणि रम्याच्या. ते झोपलेले असतात आणि ही काव्या धाडकन दरवाजा उघडते. तर वसुहत्या आणि रम्या पटकन उठतात आणि वसुहत्या म्हणायसाठी, इथं कोणतरी आहे, कोणतरी आहे, पटकन दिवे लाव, पटकन दिवे लाव, असं घाबरून म्हणते. तर रम्या पटकन दिवे लावते आणि बघते तर काय, काव्या त्याच्याकडे हसत बघत असते, दोघींकडं पण. आणि असं थोडंसं भूताच्या स्टाईलमध्ये ती बघत असते. तर हे दोघं आश्चर्यचकितच होतात की हे अशी का आली आहे. आणि रम्या म्हणते, काव्या तू इथे काय करते? तर ती पळत पळत येते आणि दोघींच्या मध्ये येऊन तर बसते बेडवर आणि म्हणते, वाव, काय मोठा किंग साईज बेड आहे तुमच्याकडे, ए प्लीज मलाही घ्या ना तुमच्यामध्ये, प्लीज प्लीज म्हणून, असं म्हणते. तर मग त्याच्यावर वसुहत्या हसते आणि म्हणते, तुला काय वेड वगैरे लागले का काय? तर ती म्हणते, नाही हो, तसं काही नाही आहे. हे बघा आपलं कॉम्बिनेशन किती भारी आहे. एक काळी मांजर, काळी मांजर म्हणजे वसुहत्याला म्हणते, त्याच्यानंतर म्हणते बिघडलेली सिनेमान कॉफी, आणि मी कधीही न विजणारी फुलभाजी, कसं आहे मग कॉम्बिनेशन? तर मग रम्या म्हणते, तुझं काय डोकं सटकलं आहे बिटकलं आहे का गं? कारण की जेव्हापासून मी तुला हे सांगितलं, तुला आता भास व्हायला लागलेत का सगळ्याचे की पार तुझा होणार नाही आहे म्हणून.
तर मग वसू आत्या म्हणते तसं नाही, हिच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे आता. मी काय म्हणते तुला, हिच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे, तू माझं लिहून घे असं म्हणते रम्याला. तर मग काव्या म्हणते की वसू आत्या तुम्ही म्हणताय ना माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, तर हो झाला आहे माझ्या, तुम्हालाही दाखवू. तर मग रम्या म्हणते काय दाखवणार आहेस. तर मग काव्या काय करते माहिती का मंडळी, दोघांच्या गळ्यात हात टाकते आणि त्या दोघींनाही घरा 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 फिरवते आणि त्या दोघींनाही चक्कर येते आणि मग नंतर सोडते. आणि मग स्वात्या म्हणते अरे डोकं गरगरायला लागलं ना माझं, काय तू पण. तर मग तेवढ्यात ती उठून थांबते आणि म्हणते मी काहीच झालेलं नाही, मला मी पूर्णपणे शुद्धीत आहे, माझं काहीच परिणाम वगैरे झालेला नाही डोक्यावर आणि मला माहिती आहे की पार फक्त माझेच होणार आहेत म्हणून. तर मग रम्या म्हणते की तुला ऐकून दाखवलं ना ते काय आहे आणि काय नाही गुरुजींनी बोललेलं. मग काव्या खाली उडी मारते आणि म्हणते मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, बघूच आता की कोण जिंकतंय ते, त्यांची भविष्यवाणी का माझं प्रेम, असं म्हणते. आणि म्हणते की तुला माझं लग्न तर होईलच त्यांच्यासोबत, पण सगळ्यात आधी उत्तावळी नवरी तुझं लग्न करणार आहे मी. तर मग पार्थ म्हणजे काव्या म्हणते की हो तुझं लग्न करणारच आहे, ही रम्या बघत असते फक्त काहीच बोलत नाही. आणि पण त्याच्या आधी पार्थचं लग्न करणार आहे. तर मग ती म्हणते काय पार्थचं लग्न. तर काव्या म्हणते हो, जसं की मी म्हणले मी माझं पहिलं लग्न करणार आहे, तसंच आमच्या दोघांचं परत एकदा लग्न करणार आहे. कारण की ते पहिलं जे लग्न झालं होतं आमचं, ते नामंजुरीने झालं होतं, तुम्ही सगळ्यांनी फोर्स केला होता म्हणून झालं होतं. पण आता आम्ही सगळ्यांच्या साक्षीने करणार आहे, देवाधर्माच्या सगळं साक्षीने करणार आहे, एक एक सगळी परंपरा नीट करत. तर मग तेवढ्यात ती खाली वागते, ड्रॉवरमधून एक फाईल काढते आणि मंगलाष्टिका म्हणायला चालू करते. मंगलाष्टिका म्हणायला चालू करते त्यानंतर मग असं गोल फिरून येते व स्वतःच्या कानात त्याचा फाईलचा रोल करते आणि जोरजोरात ओरडते. व स्वतः म्हणते गप सोड, हे काय कालवा लावला आहे तू अर्ध्या रात्रीचा. तर मग ती ह्या साईडने येते परत बेडच्या रम्याकडे आणि म्हणते की त्यांच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्रही असणार, हारही असणार, आम्ही दोघं मंजुरीने खुशीने लग्न करणार म्हणून. आणि त्यांचे जे मोजडी म्हणजे शूज जे असणार ते माझी छोटी बहीण आरू लपवून ठेवणार. आणि त्यानंतर मग ती पार्थकडे पैसे मागणार 5,000 रुपये. पण पार्थ ते पैसे देणार नाहीत. सांग बरं कोण देईल रम्या, सांग सांग, ओळख कोण देईल. तर मग रम्या म्हणते कोण. तर मग तीच फाईल हातात घेऊन काव्य तिच्याकडे इशारा करते आणि तिच्या खांद्यावर मारते रम्याच्या, म्हणते तू देणार तिला. आणि हे बघ मी जसं जसं म्हणले तसंच होणार सगळं, तू ह्या कुठेतरी लिहून घे सगळं की असंच होणार आहे सगळं. तर आणि मी ज्या सांगितले त्याच क्रमात लिहून ठेव सगळं. तर मग तिच्यासमोर फाईल फेकते आणि म्हणते बघ ह्या फाईलमध्ये जर काही पेपर वगैरे असेल तर लिहून ठेव, मी आता जाते. आणि मग असं बोलून तिथून निघून जाते. तर मंडळी हा सीन इथेच संपला आहे. त्यानंतर परत आपल्याला जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवला आहे तिकडं, की नंदिनी ही खूप भडकलेली असते आणि जवळ येऊन म्हणते की तुम्ही सगळे नाटकं करताय, मला आधीच कळायला हवं होतं. तर मग जीवा आपला माहिती आहे कसा आहे तो, त्याच्याहून नाटकी असतं. तो अचानक मग म्हणतो की अरे खूप थंडी वाजायला लागली आहे म्हणून. आणि ती जी ब्लँकेट असते ती घ्यायला जातो आणि ओढायला जातो, तेवढ्यातच नंदिनी सगळीच ओढून घेते तिच्याकडं आणि म्हणते की नाही देणार तुम्हाला काय ब्लँकेट वगैरे, मला माहिती आहे तुम्हाला काही थंडी वगैरे वाजत नाही आहे म्हणून. आणि तुम्हाला जराही लाज वाटत नाही का हो, पहिलंच एवढं सगळं झालेलं आहे आणि तुम्ही परत त्याच खोट्याची साथ घेऊन मला हे करणार आहे का, म्हणवणार आहे का म्हणून. तर मग जेव्हा म्हणतो बरं ठीक आहे शांत हो, ऐक पहिलं, जर मी तुला डायरेक्ट ब्लँकेट मागितलं असतं तू दिलं असतं का, नाही ना. तर मग त्याच हिशोबाने मी हे सगळं केलं आणि तुला काळजीसुद्धा वाटली का नाही खरं सांग म्हणून. तर नंतर म्हणते आता ह्याच्यापुढं काहीही वाटलं ना तरी मी तुमची काळजी करणार नाही, कितीही काही होऊ द्या, मला माहिती तुम्ही नाटकं करताय म्हणून. तुम्ही सगळ्यांना उल्लू बनवू शकता, अख्ख्या मीडियाला, पण मला त्या व्हिडिओमधल्यांना समजू नका तसं. जे बघतायत ते उल्लू बनतायत, मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. आणि मग गुड्डू पण उठतो आणि म्हणतो भाऊजी मी तुमच्यासोबत आहे, ह्यांनी चुकीचंच केलं आहे आज, असं तसं मी तुमच्याच साईडने असं म्हणते. तर मग नंदिनी त्या गुड्डूचंही ब्लँकेट ओढून काढते, जे की त्यांनी ओढून ठेवलेलं असतं असं. आणि तिथून निघून जाते. आणि हा गुड्डू बरोबर जीवाच्या हातावर पडतो रोमॅन्टिक स्टाईलमध्ये. आणि ते नंदिनी बघून तसंच तिथून निघून जाते रागात. तर नंतर मग हा म्हणतो की तुला काय मध्ये बोलायची गरज होती, गेलं का नाही आता तुझं पण. तर गुड्डू म्हणतो हो आता तुमच्यामुळं मला ह्या थंडीमध्ये बसावं लागणार असंच कुडकुडत, माझी तर कुल्फी होऊन जाईल इथं. मी एक काम करतो जीवा दादा, मी आता जाऊन ब्रँडी घेऊन येतो.
मला ऊब भेटण्यासाठी, गरम भेटण्यासाठी. तर मग जीवा म्हणतो, म्हणजे असं उठवतो त्याला हातावरून आणि म्हणतो ठीक आहे जा, मला पण एक घेऊन ये, असं म्हणतो. आणि गुड्डू तिथून निघून जातो. हा सीन इथंच संपलाय मंडळी. त्याच्यानंतर आपल्याला परत देशमुखच्या घरचा सीन दाखवला आहे की पार्थ काव्याच्या रूममध्ये जात नाही, फक्त बाहेरून ऐकत असतो. काय म्हणते काय नाही ते स्वतःशीच बोलत असती. तिच्या हातात बोका असतो, अभ्यास तिचा झालेला असतो, काव्याचा डेस्कवर बसलेली असती. त्यानंतर ती म्हणते की अरे वा 12:30 वाजले, सगळं कळलंच नाही कधी वाजले ते. म्हणजे टेक्निकली आता मकर संक्रांतीचा दिवस सुरू झाला आहे, आज संक्रांती आहे. तर मी ते सगळं करणार आहे, तिळगुळ, तिळाच्या वड्या वगैरे, जे जे माझ्या बोक्याला आवडतं ते. कारण की पार्थ देशमुखांनाही कळलं पाहिजे की काव्या प्रेमामध्ये काय काय करू शकते म्हणून, असं म्हणते. आणि हे सगळं पार्थ ऐकून जरा खुशही होत असतो. आणि मग म्हणतो की म्हणजे काव्या त्या बोक्याला म्हणते की ही फिसकारलेली मांजर तुझ्यासाठी काय काय करू शकते ना बोक्या, हे तुला कळेलच लवकरच. आणि त्यानंतर मग हे सगळं ऐकून ती खुश होते. पण पार्थ तिथून निघून जातो हळूच, न काही बोलतात. त्यानंतर आपल्याला परत जीवाचा सीन दाखवला की तो परत एक लाईव्हला गेलेला असतो आणि तिथं बोलत असतो आणि नंदिनी त्याला लांबनं बघत असते. पण तिला कळत नाही की नक्की तो काय बोलते, म्हणून ती फोन ऑन करते आणि बघते की नक्की काय बोलते. तर मंडळी जीवाला त्याच्या घरची आठवण येत असते की मकर संक्रांतीला ते सगळे कसे कसे काय काय कसा साजरा करत होतात मकर संक्रांतीचा हा सण. तर तो सगळं सांगत असतो की माझी आई तिळाच्या पोळ्या बनवायची, लाडू बनवायची, जे की आम्ही येता जाता गपागप पळवत होतो. त्यानंतर माझा छोटा भाऊ युग, त्याच्या हातात आम्ही फिरकी देत होतो. मी आणि दादा खूप पतंग उडवायचो. असं तसं असं सांगत असतो, इमोशनल होतो थोडक्यात. आणि त्यानंतर मग म्हणतो की मी सगळ्यांना मिस करतोय खूपच म्हणून. जर कुणीही हा व्हिडिओ बघत असाल माझा, म्हणजे मिथुन काका, बाबा, आई, पार्थ दादा, युग, तर त्या सगळ्यांना एकच मी सांगू इच्छितो की आय मिस यू अलॉट. म्हणजे तो खूप त्यांना मिस करतोय असं त्याच्यामध्ये म्हणलं गेलेलं आहे. आणि हे सगळं नंदिनी ऐकत असते आणि ती तिच्या डोळ्यातही टचकन पाणी येतं. म्हणजे काळजी वाटते की ती आता माझ्यासाठी हे इथं आलेत आणि हे आता घरच्यांना मिस करतायत असं वगैरे. त्यानंतर हा सीनही इथं संपला आहे मंडळी. त्यानंतर सकाळचा सीन दाखवलं, सकाळ होते आणि जीवा आणि नंदिनी घरी आलेले असतात देशमुखांच्या परत, म्हणजे काळी साडी आणि काळा कुर्ता घालून वगैरे. आणि जीवा म्हणतो की माझ्या सांगण्याहून आली आहेस तर माझा हातही पकडून मध्ये ये म्हणून. तर ती फक्त घर बघत बघत आत जाते, जीवाचा हात वगैरे काही धरत नाही. आणि मग जीवा म्हणतो मध्ये येऊन की आतमध्ये येऊन म्हणतो परत की आपण कुणालाही न सांगता आलो आहे असं, ते किती आश्चर्य होतील. तर मग नंदिनी म्हणते आपल्याच घरात यायला कुणाला काय सांगायची गरज आहे म्हणून. तर जीवा जरा खुश होतो. तर तेवढ्यात वरून जिन्यावरून काव्य आणि पार्थ येत असतात आणि ह्या दोघांना बघून तेही खुश होतात आणि जोरजोरात एकमेकांना हाका मारत असतात. जीवा, काव्या, नंतर ताई, दादा, पार्थ, नंदिनी, असं सगळ्यांचं एकमेकांना आवाज येतात आणि खुश होतात. तर मंडळी आजचा हा शेवटचा सीन होता, इथेच संपला आहे हा एपिसोड. उद्याच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते आपण आज रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो. आणि ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑन करा. जे व्हिडिओ टाकेल माझ्या यूट्यूब चॅनलला तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचं मंडळी. आणि ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.